नमस्कार, मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर. जयम विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या विशेष बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या जयम विशेषला. देशामध्ये नवजात अर्भकांना सोडून देण्याच्या घटना महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहेत. 2015 ते 2020 या कालावधीत संपूर्ण देशात सोडून दिलेली अर्भके लिंगनिदान करून बळी घेणं याची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रामध्ये आढळली आहे. जी संख्या 6459 आहे. या आकडेवारीच्या पैकी 18.3% आहे. 1184 प्रकरणांसह महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. मध्य प्रदेशमध्ये 1168 प्रकरणांसह दुसऱ्या स्थानावर. त्यानंतर राजस्थानमध्ये 814 घटना घडल्या, तर कर्नाटकमध्ये 771 घटना घडलेल्या आहेत. या सगळ्या घटनांमधून पारंपरिक विषम सामाजिक कारणं असल्याचं या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी सांगितलंय. या घटनांची कारणमीमांसा सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक स्तरावर खोलात जाऊन केली तर याची नेमकी कारणं आपल्याला समजू शकतील. डॉक्टर आणि सामाजिक क्षेत्रातील अभ्यासक मनीषा गुप्ते यांनी याबद्दलची माहिती दिलेली आहे, ती आपण जाणून घेणार आहोत. मूल काही एकट्या व्यक्तीमुळे जन्माला येत नसतं. जर समजा बेजबाबदार पुरुष असेल तर त्या गरोदरपणाचं, त्या बालसंगोपनाचं सर्व जे आहे लांछन, त्याची पडणारी जी झळ आहे ही एकट्या बाईला सोसावी लागते. त्यामुळे समाजामध्ये आपल्या बाप कोण हा जो पितृसत्ताक प्रश्न आहे, म्हणजे आई कोण हे स्पष्ट असतं, पण बाप कोण हा जो पितृसत्ताक प्रश्न आहे तो विचारत राहिल्यामुळे ज्या आहेत लग्नाबाहेरच्या चौकटी बाहेरच्या बायकांना आपली मुलं जी आहेत ही आपल्यापाशी ठेवण्याचं स्वातंत्र्य नाही आहे. याच विषयाच्या संदर्भानं डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी माहिती दिली, ती ऐकूया. 2015 ते 20 च्या दरम्यान 1184 म्हणजे सर्वात जास्त आकडा लहान मुलांना टाकून देण्याचा हा महाराष्ट्रात आहे. आणि याची ग्रामीण आणि शहरी भागाप्रमाणे काही कारणं आहेत. पहिली गोष्ट, याचं एक वैद्यकीय कारण आहे की एखाद्या अविवाहित स्त्रीला जर बाळ होत असेल किंवा ती जर गरोदर असेल तर तिच्यासाठी ॲबॉर्शनचे म्हणजे गर्भपाताची जी सोय आहे त्याच्या सोयी सुविधा या खुलेपणाने आपल्याकडे शासकीय सेवेमध्ये त्या तितक्याशा उपलब्ध नाही आहेत. नवजात अर्भकांचा त्याग हा बहुधा गरिबीतून जन्माला आलेला एक सामाजिक आर्थिक प्रश्न असतो आणि अविवाहित मतांमध्ये आपण सामाजिक कलंकाची त्या मातांना भीती असल्याचं मत समाजामध्ये आहे. आईला अनेकदा गुन्हेगार म्हणून ओळखलं जातं. अशा पोलिसांच्या समस्येला सामोरे जाण्याऐवजी गर्भनिरोधकाविषयीचं आणि महिलांचं सामाजिक पुनर्वसन याचा समावेश असलेल्या सर्वसमावेशक समाजाची सामाजिक नियोजनाची सध्या गरज आहे. अशा विशिष्ट मातांना किंवा कुटुंबांना मदत जर केली तर नवजात अर्भकांना कचऱ्याप्रमाणे फेकलं जाणं थांबवता येऊ शकतं. याची कायदेशीर तसंच सामाजिक बाबू नेमकी काय याबद्दल सांगतायत ॲडव्होकेट रमा सरोदे. ऐकूया. महाराष्ट्रात जे अविवाहित महिलांना त्यांच्या मुलांना अबंडन करावं लागतंय आणि त्याच्यात जो महाराष्ट्राचा नंबर वाढलेला आहे हे खूप दुर्दैवी आहे. मला वाटतं की त्यांना हे करावं लागतं कारण का तसे कंपल्शन्स असतात त्यांच्यावरती. एकतर समाज त्यांना स्वीकारेल का हा एक मोठा प्रश्न असतो. त्यांची जर आर्थिक जर परिस्थिती चांगली नसेल तर ते मुलाचा सांभाळ करू शकणार नाही. ह्याच्यासाठी काही स्कीम्स असणं गरजेचं आहे. फॉस्टर होम्स असणं गरजेचं आहे जिथे ते मुलांना ठेवू शकतील आणि मग त्यांनी एकदा निर्णय घेतला की त्यांना परत त्यांचं मूल हवंय तर ते परत घेऊ शकतील आणि मुलाचा सांभाळ करू शकतील. हे खूप महत्वाचं आहे. जे फिटिसाइड चे रेट्स वाढलेले आहेत तर ते पाहणं गरजेचं आहे की ते त्यांचं म्हणजे ते मुलगा आहे का मुलगी आहे. बरेचदा जेव्हा मुलगी असते तेव्हा ते नकोसे असतात. 2015 ते 2020 या दरम्यान ही आकडेवारी अधिक वाढली आणि त्याचा तपशील आता आपण सविस्तरपणे ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
2015 ते 2020 ची आकडेवारी सांगते की देशात नवजात अर्भकांना सोडून देण्याच्या घटना महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे. देशात सोडून दिलेली अर्भके लिंगनिदान करून बळी घेणे याची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. 1184 प्रकरणांसह महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. मध्य प्रदेश 1168 प्रकरणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानचा तिसरा क्रमांक 814 घटना, कर्नाटकमध्ये 771 घटना, गुजरातमध्ये 650 घटना या 2015 ते 2020 च्या दरम्यान घडलेल्या. तेव्हा महाराष्ट्र या आकडेवारीतून कोणत्या स्थानावर आहे हे स्पष्ट झालंय. मात्र आता यानंतर हे थांबवण्यासाठी काय पावलं उचलली जातात हे पाहावं लागेल. अर्थात यासाठी जनजागृतीची मोठी गरज आहे. या अशा घटना थांबवण्यासाठी कायद्याचा धाक का नाही असाही प्रश्न उपस्थित होतो. डोहाळे जेवण हे खास मराठी परंपरेतील विवाहित महिलेचा एक महत्वाच्या क्षणांपैकीचा आयुष्यातला भाग मानला जातो. घरातील सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, परिवारातले सगळे लोक या सोहळ्यासाठी एकत्र येतात. मात्र आता जी बातमी आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय ती बातमी आहे गायीच्या डोहाळे जेवणाविषयीची. अर्थात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण राज्यात सगळीकडे साजरा केला जातो. मात्र कोल्हापुरातलं हे दृश्य आहे डोहाळे जेवणाचं. आगळी वेगळी ही बातमी, जेवणाची बातमी गायीच्या डोहाळे जेवणाची. अर्थात हौसेनं या कोल्हापूरकरांनी हा गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कोल्हापुरात हा कार्यक्रम पाहायला मिळाला. कोल्हापुरात शेतीला जोड व्यवसाय म्हणून सर्वजण दूध उत्पादन व्यवसाय करतात. जिल्ह्यात प्रत्येकाच्या घरात सर्रासपणे जनावरं पाहायला मिळतात. आपल्या जनावरांची कुटुंबातील एखाद्या सदस्यांप्रमाणे हे सगळे शेतकरी काळजी घेतात. कोल्हापुरातल्या हुपरीमध्ये याचीच प्रचिती आल्याचं पाहायला मिळालं. कारण इथल्या अरुण आप्पासाहेब माने या शेतकरी कुटुंबानं गायीच्या डोहाळे जेवणाचाच कार्यक्रम ठेवला आणि त्याला लोकांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला. विधिवत कार्यक्रम यावेळी पार पाडण्यात आला. ग्रामस्थांनी देखील यामध्ये मोठा सहभाग नोंदवला. डोहाळे जेवणाच्या निमित्तानं माने कुटुंबियांनी गायीला सजवल्याचं पाहायला मिळालं. सगळ्या परिवारानं एकत्र येत हा कार्यक्रम साजरा केलाय. गायीच्या गळ्यात हार, दोन्ही शिंग रंगवून लाल रंगाचे गोंडे या गायीला लावण्यात आले आणि गायीला विशिष्ट पद्धतीनं सजवण्यात आलं. नव्या कोऱ्या हिरव्यागार सहावार साडीनं गायीच्या ओटी भरणीचा देखील कार्यक्रम या कुटुंबातल्या महिला मंडळींनी पार पाडला. या कार्यक्रमाला पाहुण्यांसह गावातल्या बहुतांश महिलांनी सुद्धा हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळालंय. घरच्या सारखं संगोपन केलं आहे. गोमाताचे संगोपन करणे किंवा हे चांगलं असल्यामुळं हे आम्ही संगोपन केलेलं आहे. आणि आज 7व्या महिन्यात तिचा आम्ही भव्य प्रमाणात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केलेला आहे. डॉक्टर सोलनकर साहेबांच्या वारंवार मार्गदर्शन घेऊन हिची देखभाल केलेली आहे. आणि आज एक पाच सहा माने परिवारांच्या मार्फत आम्ही 500-600 लोकांचं जेवण घालून पैपाने जमवून असं भव्य असा कार्यक्रम घेतलेला आहे. तेव्हा कोल्हापुरामध्ये आपल्या जनावरांची कुटुंबातील एखाद्या सदस्यांप्रमाणे हे सगळेजण काळजी घेतात आणि त्यांच्या आयुष्यातले कार्यक्रमही साजरे करताना पाहायला मिळतात. अरुण आप्पासाहेब माने या शेतकरी कुटुंबानं गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठेवला आणि संपूर्ण जिल्ह्यात या गायीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची चर्चा रंगली. जिल्ह्यात यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीने डोहाळे जेवणाचे कार्यक्रम पार पडल्याच्या घटना
ऐकी बात आहेत. गायी म्हशी यांच्याबद्दल असलेलं प्रेम आणि जिव्हाळा या अशा बातम्यांमधून स्पष्ट होतो. दरम्यान हुपरीतील माने कुटुंबियांनी साजरा केलेल्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची सगळीकडचे लोक भरभरून कौतुक अभिनंदन करत असताना हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला. लहानपणापासून आता 7वा महिना आहे. तिथे मी डोहाळे जेवण घातलो आहे. कमीत कमी एक 400-500 लोकांचं मी जेवण करून गाईचं हे केलं आहे, गोमातेचं हे केलं आहे, राधा गाईचं डोहाळे जेवण केलं आहे. या बातमीसोबतच अन्य काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चहा भल्याभल्यांना चर्चा करायला भाग पाडेल अशी गोष्ट आहे, असा पदार्थ आहे. औरंगाबादमधील बदनाम चहाला सगळ्यांनी पसंती दिली आहे. औरंगाबादकरांनी या बदनाम चहाची चर्चा जोरात सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये एमटेक उत्तीर्ण झालेल्या तुषार शिंदेनं 30 लाख रुपये वार्षिक पगार सोडून चहाचा व्यवसाय सुरू केला आणि त्यामुळे तुषारच्या बदनाम चहा आणि त्याच्या कहाणीची औरंगाबादकर चवीनं चर्चा करतायत. या बदनाम चहाचा आढावा घेऊन तुषार सोबत बातचीत केली आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी अशोक कारके यांनी. पाहूया. मी औरंगाबादमधील एका महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये, ती बाजारपेठ आहे औरंगाबादचं कॅनॉट प्लेस, आणि याच कॅनॉट प्लेसमध्ये एका एमटेक झालेल्या तरुणाने जो बदनाम चहा अशा पद्धतीचा एक चहाचा व्यवसाय सुरू केला. ही बदनाम चहा आहे. औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसापासून अतिशय चर्चिले जाते. जो चहा सुरू केला विकण्याचं काय कारण आहे, कशा पद्धतीने या व्यवसायाकडे आलास? मला नेहमीच काही ना काही व्यवसाय करण्यामध्ये इंटरेस्ट होता, पण एक मिडल क्लास मानसिकता असते की जर तरुण शिकलेला आहे, उच्च शिक्षित आहे, तर त्याने फक्त नोकरीचा मार्ग स्वीकारावा. आणि त्यामुळे घरून आधी बराचसा विरोध झाला होता या कल्पनेला, पण एकदा मी असं ठरवलं होतं की आपण करून बघूया, आणि त्यामुळे चहाचा बिझनेस सुरू केला. शिक्षण किती झालेलं आहे, कुठून घेतलेलं आहे, यापूर्वी कुठे जॉब केला होता, किती पगार होता? माझं शिक्षण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर इथून झालेलं आहे. ही भारतामधली अग्रगण्य संस्था आहे. तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मी मास्टर्स केलेलं आहे. त्यानंतर मी एका फ्रेंच कंपनीमध्ये डेटा सायंटिस्ट म्हणून जॉब करत होतो, आणि तिथे पगार जवळपास 25 ते 30 लाख होता. बदनाम चहाच्या माध्यमातून आता किती उत्पन्न मिळते आणि तू ह्यावर समाधानी आहेस का? माझं उत्पन्न किती जरी असलं तरी मी हे करून समाधानीच आहे. जगातल्या 3 नंबरच्या कंपनीमध्ये तो मार्केटिंग कंपनीमध्ये होतात. 25 ते 30 लाख रुपये वार्षिक पॅकेज होतं. ते सर्व सोडून त्यांनी औरंगाबादमध्ये हा बदनाम चहा सुरू केला आहे. खरं तर चहाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. त्यामध्ये नातेवाईकांनी देखील त्याला विरोध केला होता की तू चहाची टपरी टाकशील तर आम्ही बदनाम होऊ, आणि त्याच उद्देशाने त्यांनी औरंगाबादमध्येच्या चहाला बदनाम चहा असा नाव दिलं. कॅमेरामॅन संतोष सिसाट, अशोक कारके, जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद. बदनाम चहाचा व्यवसाय सुरू केलेल्या तुषारनं एमटेकचं शिक्षण घेतलं. त्यानंतर वेगवेगळे व्यवसाय सुरू केले. नागपूरमध्ये ऑर्गॅनिक भाजी विक्री, त्यानंतर औरंगाबादमध्ये किराणा.com अशा व्यवसायांमध्ये अपयश आलं. मात्र तुषार थांबला नाही. तुषार आता बदनाम चहा या माध्यमातून भरारी घेऊ पाहतोय. त्याच्या या बदनाम चहाला त्याच्या मित्रांकडूनही मोठी साथ मिळते. माझं यावर्षी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन झालं आहे. तर तुषाराने आम्ही भेटलो होतो 7-8 महिन्यांपूर्वी, आणि आम्ही तुषारच्या डोक्यात असा प्लॅन होता की आपण एक चहाचं दुकान चालू करूया. तर मला ती कन्सेप्ट खूप आवडली होती आणि कुल्हड पण होते त्याच्यात. तर म्हटलं आपण काहीतरी नवीन ट्रेंड आणतोय. हे चहाचं दुकान नाही आहे, बट प्रत्येक शहरात डेव्हलपमेंटसाठी एक ट्रेंड येत असतो आणि ते कोणीतरी आणत असतं. तर औरंगाबादमध्ये कुल्हड नव्हते, तर हे कुल्हड आपण आणलेत औरंगाबादमध्ये. ठीक आहे, तर मग मला ती कल्पना खूप आवडली होती. औरंगाबादमधील कॅनॉट प्लेसमध्ये बदनाम चहाचा एक उत्तम नमुना औरंगाबादकरांना चहाची चव चाखायला मिळते. त्यामुळे तरुणांबरोबरच नागरिक देखील बदनाम चहाचा आस्वाद घेण्यासाठी दूरवरून या ठिकाणी पोहोचतात.
वेगळे पण असं की हे कॅनॉट म्हणजे एक वेगळी ओळख आहे आणि या शहराचं हृदयस्थान आहे. या ठिकाणी विविध खाद्यपदार्थ बरोबरच चहाची एक वेगळी चव आहे आणि त्यातल्या त्यात बदनाम चायनं एक आपलं वेगळं पण सिद्ध केलेलं आहे. या ठिकाणी त्याची चहाची चव जेव्हा घेतली आपण तर दिवसभरातून आलेला थकवा जो एकाएकी दूर होतो आणि अशा पद्धतीचा हा चहा याची चव उत्कृष्ट असल्यामुळं अनेक तरुणांना ही भावते आणि या ठिकाणी ते चहा घ्यायला दररोज आम्ही येतो. आम्ही ऑब्व्हियसली नेहमीच येतो इथे. याचं वैशिष्ट्य म्हणजे जे कुल्हड़मध्ये चहा मिळतो तो पहिल्यांदा तर कारण की तो चहा पिल्यानंतर जो स्वाद असतो ना, जी मातीची फिलिंग असते तर ती आम्हाला शहरामध्ये सहसा भेटत नाही, तर ती चहा पिल्यामुळे भेटते आणि चहाची टेस्ट खूपच मस्त आहे. त्यामुळे आम्ही फार दुरून इथे येतो आणि नेहमीच येत असतो. आणि आता पुढची बातमी आहे नागपूरमधून. नागपूरमध्ये एक अनोखा विक्रम नोंदवला गेलेला आहे. महिलांच्या मनात आत्मसन्मान जागविण्याच्या हेतून डॉक्टर स्वाती गादेवार यांनी 50व्या जन्मदिनाचं औचित्य साधून 108 टियारा अर्थात फुलांचा मुकुट तयार करून आशा बुक रेकॉर्ड तयार केलाय. स्वाती गादेवार या फ्लोरल आर्टिस्ट म्हणून काम करतात. साधारणपणे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मान म्हणून असा हा टियारा घातला जातो आणि म्हणून त्यांनी 50वा जन्मदिन साजरा करत असताना समाजातील अनाथ दिव्यांग मुलींचा सन्मान करण्यासाठी रेकॉर्ड केलेला आहे. नवी प्रेरणा त्यांनी दिली आहे. याआधी 90 टियारा असा त्यांचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होता. हा रेकॉर्ड त्यांनी 5 तास 41 मिनिटांमध्ये मोडीत काढत 6 तास 48 मिनिटांमध्ये 108 टियारा अर्थात फुलांचा मुकुट तयार करण्याचा आशा बुक रेकॉर्डचा नवा विक्रम प्रस्थापित केला. सकाळी 7:30 वाजता त्यांनी याला सुरुवात केली आणि हा सगळा साधारणपणे त्यांचा हा प्रयोग 3 ते 4 मिनिटांचा. एक फुलांचा मुकुट बनवायला लागलेला वेळ. दुपारी त्यांचा रेकॉर्ड पूर्ण झाला. स्वाती गादेवार यांच्या ह्या नव्या रेकॉर्डसाठी नागपूरच्या सगळ्या नागरिकांनी त्यांचं कौतुक केलंय आणि या डॉक्टरांनी अशा पद्धतीनं अनाथ मुलींच्या सन्मानासाठी केलेल्या विश्वविक्रमासाठी त्यांचं कौतुकही केलं जातं. विदर्भामध्ये एक नाविन्यपूर्ण काम फ्लोरलमध्ये होऊ शकतं हे त्यांनी स्वतःच्या कामाच्या आधारावर स्पष्ट केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांना असं वाटलं की आपण हे जे काही फ्लोरल आर्टिस्ट म्हणून काम करतो आहे त्याचा सर्वसामान्य महिलांना काहीतरी फायदा झाला पाहिजे, सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा झाला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून त्यांनी आपली कामाची संकल्पना उभी केली आणि त्यांनी स्वतः असं ठरवलं की माझा ज्यावेळेस 50वा वाढदिवस असेल तो गोरगरीब महिलांसाठी तो समर्पित असला पाहिजे, गोरगरीब जनतेसाठी समर्पित असला पाहिजे. मला आज खरंच खूप आनंद होतो आहे की मी आपल्या नागपूरची शान वाढवू शकली, काहीतरी करू शकली विमेन एम्पॉवरमेंटसाठी. जे मी नेहमी म्हणत असते की माझ्यासोबत सगळ्या महिला, सगळ्या माझ्या फ्रेंड्स जुळल्या पाहिजे माझ्या या कामात, जे मी नेहमी म्हणत असते. आणि आज मी स्वतःला या माझ्या 50व्या वाढदिवसाला हे मी स्वतःला गिफ्ट दिलेलं आहे आणि याच्यासाठी अजूनच मला जास्ती खुशी होते. आणि आता जाता जाता वाराणसी या ठिकाणी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातले काही महत्त्वाचे क्षण आपण पाहणार.
यासोबतच जय विशेषमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज.